आज आपण बनवणार शंकरपाळे। त्यासाठी मी घेतले आहे 2 चमचे तूप, 3 वाटी मैदा, त्याला 1 वाटी रवा घ्यायचे, या प्रमाणात घ्यायचे। एका पातेल्यात आपण साखर टाकणार आहे पाण्यामध्ये विरघळण्यासाठी। मी 2 वाटी घेतली साखर। त्यात पाणी टाकून आपण गरम करायचे किंवा तसंच ठेवून पण ती साखर विरघळून द्यायची। आता आपण मैदा पहिला चाळून घ्यायचा आहे। 3 वाटी मैदा व 1 वाटी रव्याला 1 वाटी साखर या प्रमाणात घ्यायचे। मैदा आपण चाळून घ्यायचा आहे। साखरेमध्ये आपण जायफळ आणि वेलचीची पूड टाकणार आहोत। ते चांगले ढवळून घ्यायचे। आता हे आपण सगळं चांगलं मिक्स करून घेऊया। तूप गरम करायला ठेवायचं आहे। तूप चांगलं कडवून घ्यायचं आहे। ते आपण आता ते तूप आपलं गरम झालं, आपण आता त्या मैद्याच्या ह्याच्यात टाकूया। चांगलं हलवून घ्यायचं ते। तूप चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता हे आपण हाताने चोळून घेणार आहोत। तूप चांगलं मिक्स करून घ्यायचे। आता ते साखरेचं जे पाणी आपण बनवले, आपण त्याच्याने ते पीठ चांगलं मळून घ्यायचे। तेवढं सगळं पाणी ह्याला लागणार आहे। पीठ चांगलं तूप आपलं चांगलं मिक्स झाले। आता आपण ते साखरेचा पाक जो बनवलेला आहे तो आपण त्याच्यात टाकून गाळून घ्यायचं आहे। चांगलं मळून घेऊया। आता आपलं पीठ आता चांगलं मळून झालंय। आता आपण ते झाकून ठेवायचे थोडा 5 ते 10 मिनिटं तरी ठेवून नंतर आपण शंकरपाळे करायला घेणार आहे। त्याच्या आता लाटी आपण लाटून घेणार आहोत आणि बारीक काप करून घेणार आहोत। आपले काप आता झालेत करून। तेल गरम करूया। आता तेल गरम झाल्यावर ते खरपूस भाजून घेऊया। याला तेल पण जरा कमी लागतं। चांगलं ब्राऊन कलर येतपर्यंत तळून घ्यायचं आहे छान।
आपण अजून एक लाटी लाटूया, त्याचे पण काप करून घेऊया. लाटी जास्त जाड पातळ नाही लाटायची, थोडी जाड ठेवायची. मैद्यात थोडासा रवा टाकल्यामुळे शंकरपाळ्यांना जास्त तेल लागत नाही. ते कमी तेलातच चांगले भाजले जातात. तुम्ही बघू शकता की याला बिलकुल तेल उरलेलं नाही आहे, हाताला पण तेल लागत नाही आहे. हे झाले आपले शंकरपाळे.